रंजिता फार मला बाकीचं काही नको. काय झालं काय रंजिता? काय बोलतेस काय तू रंजिता? तेच बोलते राजू. चेहऱ्यावर गिधाडाचे काळे असेल म्हणून. अरे काय केलं मी? हे सारा गाव बोलते नाही तेच केलंस. काय म्हणतो गाव? गाव म्हणतो की बापूची वाईट नजर आहे रंजिताच्या सौंदर्यावर म्हणून. आणि तुझा विश्वास बसला त्यावर? हो आता प्रत्यक्षच पाहिले मी. खबरदार. अरे असा आरोप करण्यात माझ्या हृदयाचा जरा तरी विचार केलास का तू? आणि तू विचार करतोस जरा तरी विचार कर राजू. अरे तुझ्या अशा वागण्यानेच माझी वहिनी ही तारा मृत्युमुखी पडली असेल. अरे ती जिवंत असताना तुझ्या मालतीशी घाणेरडे संबंध ठेवले असतील आणि हे वहिनीने पाहिले असेल आणि म्हणूनच माझी वहिनी मृत्युमुखी पडली. राजू. अगं वर्मावर नाही माझ्या कर्मावर बोट ठेव. तारा तारा. अरे का जेवण ठेवलंस मला तारा? का जेवण ठेवलंस? का तुझा चिमुकला कोर माझ्या पदरात टाकून तू क्रूरपणे निघून गेलीस तारा? का मला जेवण ठेवलंस? माझा गळा का गोठला नाहीस तारा? दोन माझी पुढे झाली. अरे डोळ्यातून दूध पिऊ नकोस. अरे धाकट्या वहिनीवरती हात टाकते ना तुला लाज कशी वाटली नाही? शरमच नाही त्यांना. एवढी इच्छा आहे तर करायचं ना दुसऱ्या कोणाशी तरी लग्न. ती आहे ना मालती. अगं ती माझी मांडलेली बहीण आहे ग. माझी मांडलेली बहीण आहे ती. मांडलेली बहीण आहे. या मग तू बहीणच मांडली होतीस. तू भाव नाहीस बहिणीच वहिनी. अरे तुझा या विठ्ठलाला तोंडात सुद्धा मला पावत नाही. अरे मी वहिनी मी विश्वासघात मी विठ्ठळलेल्या तोंडाचा. राजू